सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुण्यात शरण आला. इतर 2 जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं? त्यांना अजूनही आरोप केले नाही. काल आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय येते? कारण हे चोट्टे चाट्टे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोट्टे चोर राहतात, याचे खिसे काप त्याचे खिसे काप, हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे. धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजेत. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असन आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे. उलट हे पुरे लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचे ते आम्हाला सांगा. जाय तिकडे, त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही आम्ही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेने सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते बसलं लपून, आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेल्या नाही गिनीत मी. चिथावणीखोर करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. चिथावणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. आता काय चितवणी करे, माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी, हे सांगाव का? आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाळीला मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीवर भाषण केले? त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले. या धनंजय मुंड्याचे लोक, या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? आम्ही मुगम बोललो का? अरे तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागले, धमक्या द्यायला लागले, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार, का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झालाय? आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत, का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्यानं तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त ह्या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबविलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. दोन समाजात अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केले जातात असं सुद्धा म्हटले. अरे तुम्ही का पालाच लागलेत माणसं, अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहेत. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो आहे लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत. यांनी लय देवारा केला साहेब, तुम्हाला माहित नाही. इतका त्रास आहे, प्रत्येक जागेवर त्रास आहे यांचा. पुढची भूमिका काय?